हॅलो. हा बोल ना. अरे मी आता बाजारात आहे. अपना बाजार. अपना नाही नाही मी केळसकर अपना बाजारला आहे ना. कसं होतं माहितीये ते तू ऐकून आहेस ना पैशाचा पाऊस पडतो. नाही नाही ते प्रयोग होत एक आणि त्याच्यात म्हणजे आता मुली असल्या तरी चालतात किंवा आपण कसं म्हणजे फक्त काठ्याकडे नसलेले पाहिजे असतात काही पण चालतात. काय काय तुला विचारून त्याचा प्रयोग असतो ग सांगायचं नसतं सगळ्यांनाच. आणि म्हणजे ते हे असतं कोण असेल ना तर आपण गेलो ना सिलेक्ट करतात ती आणि म्हणजे पैशाचा पाऊस कसं असतो पडतो तसं असतं ते. म्हणजे समजलं नाही मला कसं काय ते मला जरा समजावून सांग. अरे फोनवर काय त्यात काय बोल. नाही ग मी कधी ऐकलंच नाही आयुष्यात कधी पैशाचा पाऊस. नाही नाही. मग ते तसं असतं म्हणून मी विचार केलेला तुला म्हणजे त्या मुली पाहिजे होत्या की बिन मॅरिड लग्न झालेल्या असल्या ना तरी म्हणजे कसं असं ऑपरेशन कुठे नसलेलं किंवा असं तर मुली असल्या की जेवढे केस मोठे असतील ना असं जमिनीवर बसल्यावरती केस कसे टच होतात तर तेवढं त्या विधी केल्या ना की ते पैशाचा पाऊस पडतो पैसे मिळतात. तुला जेवढे पाहिजे असतील ना तेवढं पण म्हटलेलं तर ते आलेले ते तिथे आणि सगळ्या होत करायचं तेव्हा तुला विचारूया तुला जर यायचं असेल तर. पण हा पण कोण कोण आहे तिकडे कोण कोण मुली असतात. बऱ्याच मुली असतात कुठनं येतात ते तिकडनं रत्नागिरीवरनं येतात आणि अनोळखी असतात ते का आपल्याला कोण ओळखत नाही आणि कोण कोणाला सांगायचं पण नसते हा विषय असं असतं ते. तू जाते. मी पण गेलेले असं काय नाही. फक्त ते माझं ऑपरेशन झालेलं येणार ग म्हणून जरा प्रॉब्लेम आलं. आता होतच ना तू कशी डेअरिंग बाजायचं आणि कशी डेअरिंग व्यक्ती अशी व्यवस्थित पाहिजे मुली असं होतं ते. तर मी म्हटलं बघ डॉली आहे आणि चांगलं होतं ते हवा तसा पैसा भेटला असता आणि चांगलंच होतं ग म्हणून बोलत. पण ते कुठे आहे. अरे पण ते कुठे आहे. दापोली एरियामध्ये जळगावला कुठे. जालगावला येतात ते आपण बोलवलंय ना त्यांना एक व्यक्ती आहे त्याच्याकडे येतात ते. कोण आहे एक व्यक्ती जे येतात तिथे. पण कुठे जळगाव मध्ये कुठे आता मी गेली तर कुठे जाणार. तू नको मला सांग ना तुला बोलायचं असं तर मी हे करून ठेवेन विचारते आधी तुझी तयारी असेल तर असं असतं ते सिलेक्ट करतात आणि मग म्हणजे सिलेक्ट केल्यावरती मग बोलवतात. म्हणजे काय अगं मेडिकल होतं त्यांचं व्यवस्थित आणि मग त्यांना ते सिलेक्ट करतात की मग आपण व्यवस्थित आहे बाबा मुलगी आणि मग आपण करू शकतो इतर प्रयोग आणि मग तुला ते सांगतात की किती बोलायचे पैसे किती मागायचे काय मग त्यावेळेला तेवढं बोलायचं असतं. काय बोलायचं अगं काय बोलायचं काय मला सांगून ठेव ना तसं म्हणजे मी तसं बोलू. आलीस ना मी तुला नेहमी प्रत्यक्षात त्या बोलतात माहिती देतात ट्रेनिंग देतात कसं बोलायचं काय करायचं मग तिथे बोलायचं असतं ते. अरे पण तू कधी केलंयस ना मग तू केलं असेल ना मग मला सांग ना कसं काय ते. पण आता फोनवरती बोलता येत नाही व्यवस्थित तुला कळणार पण नाही ते. तू ये इथे तू कधी येशील तेव्हा मला फोन कर मग मी तिथे भेट देईन तुला सांगेन जळगावला ये मग तिथे मी बोलून ठेवेन. ठीक आहे. असं असतं आता कोणी 3 करोड मागितले तेवढे तुला बोलणार हो मग काय 3 करोड कोणी मागितले ना तेवढे पण मिळतात असं असतं ते. चांगलं म्हणून तुला बोलते. आणखीन कोण असतील ना पोरी तरी पण मस्त पण कसं असतं ते हे करायचं नसतं ते आपल्या विश्वासाचे असतील ना त्यांना सांगायचं असतं ते असं आहे. समजलं. तुला जर तू आलीस ना तुला वेळ असेल तेव्हा मला फोन कर तू इकडे भेट मी तुला सांगते सगळं काय. ठीक आहे. पण कोणाला काय सांगू नको. ठीक आहे. नाही चल बाय. नाही माझ्या डेअरिंग नाही एवढी तिच्यासोबत आता जाऊन करायचं मला पास आवडत मला